हाय नमस्कार. बघू शकता कपडे सुद्धा वाळना ती. आज सकाळ धंडनव रातभर बी पाऊस आहे, दिवसभर बी पाऊस आहे. पाऊसच उघडं नाही, कसलाच उघडं नाही पाऊस. हे काय कपडे वलीच आहे ती आणि अजून बी चालूच आहे. पण 3 वाजता बऱ्यापैकी उघडला, पण झिमझिम झिमझिम चालूच आहे. पण सकाळ धरणं लईच होता प्रमाणाच्या बाहेर. तर तसंच आपल्या घर हो का बघू शकताय, टेवला दिसतंय का वलं वलं. काय होतं माहिती आहे का, हे पाणी आहे का ना, सापट पडली का वरनं, त्यातनं असं पाणी येतं याच्यातनं खालनं. म्हणजे त्याच्यातनं असं पाणी इकून पाऊस असला तर असं येतंय. आणि हे काय टेवला आलाय, बघू शकता इथं टेवला आला. इथून तिथून एका साईडला आला, त्या साईडला नाही या साईडला नाही. पाऊस इकूनच आहे सारखा, त्यामुळं इकून टेवला आलाय. तसंच बानुबाई बघा बदग्यात सकाळ धरणं पाऊसच आहे, बाहेरच निघू दे नाही पाऊस. आता थोडा उघडलाय, कपडे वाळणार ती काय नाही. तर आईचं चाललंय तिकडं स्वयंपाक. हे काय आईचा चाललाय स्वयंपाक, फोडणीचा भात काय बनवायला लागली. इथे चहा बघा, चहा चाललाय तिचा, चहा चाललाय तिचा. चहा केवढंच असतो बघा, एक टाइम उपास असतो असतेला. आणि हो का बानुबाई, बानुबाई हातुरणात आहे. तात्या झोप बसल्यात तिकडे आणि बानू खेळती इथं नवीन बंगल्यात. तर काय आले दीक्षा, काय बघ वांगी का काय तर वांगी आहे ते. वांगी आली, वांगी काय खाऊ वाटना पावसा पाण्याचं काय होईना. तिला म्हणलं बनव फोडणीचा भात म्हणलं, मग फोडणीचा भात लागली बनवायला. काय होतं माहितीये का, ही मस एक टिपका सुद्धा कळत नाही बंगला आपला. पण आई बानू तात्या ह्याच्यातच झोपते ती आणि जागा पुरती. पण तिकडं पाणी साचतंय की, म्हणून तिकडं पाणी उपसायला मी असती या. मी दीक्षा एका घरातलं उपसती, मी एका घरातलं उपसती. पाणी मरणाचं पाऊस काय सांगायचं, लय पाऊस बाई प्रमाणाच्या बाहेरच. तर आई चहा प्यायला लागली, तिला असतो उपास. तर काही गोष्टी असतात बरं का, काही गोष्टी असतात पण सांगणं योग्य वाटतं नाही वाटतं काय मला त्यातलं कळत नाही. पण आपण सांगाय तर गेलो तर लोक एवढी खच्चीकरण करतात की प्रत्येक गोष्टीला मजाक धरूनच चालतात. त्यामुळं का नाही मी हे त्या गोष्टी तर बोलणारच नाही. पण मला एक असं मनाने वाटतं की आपल्या भावा बहिणींना सांगायला पाहिजे, ते आपल्याला एवढं सपोर्ट करतात, आपल्याला एवढं सहकार्य करतात बानूसाठी. आता त्या दिवशी बघू शकताय, मला ट्रेनला पैसे पाठवलं एका ताईंना, मुंबईच्या ताईंना 500 रुपये मला पाठवलं होतं. रात्रीच का पाठवलं पण मी बघितलं नाही. मी जास्त मोबाईल पण हातामध्ये घेत नाही तेवढंच. मग त्या ताईंना मला सकाळी फोन केला की मला सांगितलं की अगं मी तुला 500 रुपये पाठवल्या, जाऊन टँड घेऊन ये. तर टँड घेऊन आली, पण माझं पळापळी इकडं बाहेरच आहे. आता काय सांगायचं, पावसा पाण्याचा माणसाला भरपूर काय लागतं घरामध्ये खायला. चहा तर लागतोच. चहामध्ये आमच्या इथं कोण जास्त पेत नाही चहा, एक टाइमच चहा असतो. सकाळनं मी पिली तर पिली, नाहीतर मग आईला असतो. याच्यात तात्याला शुगर आहे, बानूला पण साखर आहे. म्हणजे बानूला पण शुगरचा त्रास आहे, तात्याला शुगरचा त्रास आहे. दीक्षा तर काय पेत नाही चहा. मग त्यामुळं साखरची बचत होती. पण वाटतं प्यावं माणसाला, जरा चांगलं चांगलं पण खाऊ वाटतं माणसाला, आहे की नाही. तर आईचा चाललाय तिकडं स्वयंपाक. गॅस संपला होता, लय दिवस झालं गॅस संपला होता. ही काय भरला नाही, काय सांगावा, कामाला गेले आणि गॅस भरला. भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की चुलीवरल्या रेसिपी दाखवत आई बनवताना. पण मी घरी नसते आणि रेसिपी करायचं म्हणलं तर आपल्याकडं फ्रीज नाही. त्यामुळं की आपण जाऊन ती माळवं आणावं, त्याच्यामध्ये ठेवावं. आणि आता हाय बाबा आपल्याकडं रेसिपी करण्यासारखं सगळं, तर बनवावा. असं म्हणजे प्रत्येक गोष्ट लागते भरपूर. मला असं वाटतं की आपण बिर्याणी बनवावं, ही बनवा. त्या दिवशी बनवली, पण बघितलं तुम्ही आपल्याकडं साधी सिंपल असते प्रत्येक गोष्ट.
भाजी तरी बनवायची म्हणली तर साधी सिंपल असते आमच्याकडे. ती भारीमधलं अजिबात आम्हाला आवडत बी नाही आणि मिक्सरमधलं तर खात बी नाही ती, ह्यांना आवडतच नाही. तर आज होता काजीचा बड्डे, पण पाऊसच उघडू द्यायना नाव. तर कसं आहे माहिती आहे का, भरपूर जणांना टेन्शन असते ती की काय चाललंय ह्यांच्या घरामध्ये, काय चाललंय काय नाही, तर आम्हाला सांगावं, असं करावं. तर हो का, मी प्रत्येक तुम्हाला अपडेट देतच राहते आमच्या घरामध्ये काय चाललंय, आज आम्ही काय खातोय काय नाही. फक्त मी जेवताना काही हेडेव बनवत नाही बाई, मला आवडत पण नाही आणि बनवत पण नाही. कसं आहे, आपल्या भाज्या चांगल्या असतात नाही असतात. आता बनवायचंच म्हणलं फ्रीज असतं तर भरपूर चांगल्या भाज्या पण गावाकडल्या तुम्हाला रेसिपी दाखवल्या असत्या. पण काय असतंय, एकाचं बनवायची पद्धत वेगळी असते. भरपूर जणांना आवडतं की म्हणजे कोण कसं बनवतं कोण कसं नाही, भरपूर अशा काही गोष्टी असते त्या. पण कसं असतं माहिती आहे का, त्याच्यासाठी पण भाज्यांसाठी पण काही पण लागतं. काही पण म्हणजे तर भाजी कशाची बनवायची म्हणल्यावर त्याला साहित्य लागतं, त्याला हे लागतं, त्याला आमकं फलानं बिस्तानं लय काय काय लागतं. तर आपल्याला वानवळा तर आलेला आहे. वानवळा कशाचा, तर आंब्याचा वानवळा आपल्याला आलेला आहे. लय दिवस झालं गेलते मी तिकडं, म्हणजे आम्ही गेलतो त्या दादांनी आंब दिलं तर वानवळा आपल्याला आलाय. ते कोण दिला, वहिनीने वानवळा दिला. आंबे भरपूर असे दिले. कसं आहे माहिती आहे का, त्या पण त्यांच्या परंपरा सगळ्या, म्हणजे ज्या गोष्टी असते त्या जे करायला पाहिजे भावानी, एका भावानी करायला पाहिजे त्या गोष्टी, अशा त्या गोष्टी सगळ्या त्या पार पाडते त्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल तर काय तक्रार नाही. कसं आहे, फुल नाही फुलाची पाकळी मदत करणं ही त्यांचं. आता मला मगाशी म्हणत होते ताई तुम्हाला जुडवी करायची होती मला, तर म्हणजे बोलत बोलत गेला काय का असं ना, मला माहिती आहे की ते 100% मला करणारच. पण मी जुडवी कधी घातली, लग्नातच घातलेली असतेली, त्याच्यावर मी काही जुडवी घातली नाही ती. पण त्यांचं मान राखण्यासाठी आणि मन राखण्यासाठी मी ते नक्कीच घालणार. पण त्या म्हणल्या ह्याच्यातच मला आनंद लय झाला माझा. म्हणजे एका भावाने ही काळजी घेतली पाहिजे की तुम्हाला काय घरात कमी पडते, तुम्हाला काय ह्या गोष्टी कमी पडतात. अशा हो का बाळा हसायला लागली बघू शकते. म्हणजे अशा गोष्टी एका भावाने दखल घेतली पाहिजे. पण ते भावाची जागा चालवतात, त्यामुळं मी त्यांना तर असं समजेल की त्या एक भावाची पण, भावजाई तर सोडाच, पण भावाची जागा ते चालवतात. त्यामुळं ह्याच्यात कुणाला राग यायची गरज नाही. मी जे बोलते, जे मला वाटतं ते मी बोलते. कारण मी जे बोलते मी त्यांच्याबद्दल बोलते, मी कुणाचं नाव घेत नाही, मी डायरेक्ट त्यांच्याबद्दल बोलते. कारण भरपूर जणांना राग येतात मी हेडं बनवलेलं किंवा मी कुणाबद्दल बोललेलं. भरपूर जणांना आता बोलण्यासारखं भरपूर काय अशा गोष्टी आहेत, पण मला काय कुणाबद्दल बोलायचं पण नाही. आपण कष्ट करतोय, आपण आपलं रक्त जिजवतो, आपण खातो, मग काय कुणाचे नाव घ्यायची गरज आहे, बरोबर आहे का नाही. मी कुणाचं नाव घेत नाही. मला जे वाटतं, माझी ती बुद्धी चलती, मी ते वागते आणि तसे मी वागते. त्यामुळं मला दुसऱ्यांना बोलायची गरज नाही. ज्या वेळेस माझ्यासाठी त्या सगळ्या धावून आल्यात, पण ज्या वेळेस त्या माझ्यासाठी काय फुल नाही फुलाची मदत केली का नाही, तर त्यांना सुद्धा फुगवण्याचा भरपूर जणांनी प्रयत्न केला, पण त्या फुगल्या नाहीत. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मग कुत्री भुकणारी किती बी भुकू द्या, मला फरक पडत नाही. त्यामुळं का नाही, भुकणारी ही भुकतच राहतात. आणि जेव्हा आपली निंदा करतात, जेव्हा आपलं महागं बोलतात कुचून निचू, तेव्हा आपण समजून जायचं की आपलं कुठंतरी चांगलं व्हायला लागले आणि यांच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळं भुका, किती भुकायचं ती भुका, मला फरक पडत नाही. कारण मी कष्ट करते, मी जगवते आई बाप आणि लेकरं. त्यामुळं का नाही, मी बोलण्यासारखं भरपूर आहे हो, येतंय तोंडात, पण आता जीभ आवरते मी. काय करायचं, दात बी आपलं आणि सगळंच आपलं. त्यामुळं जास्त काय बोलत नाही. पण अजून एकदा सांगते, कारण जे भावाची जागा त्यांनी चालवायला पाहिजे होती त्या करतात. त्या कोण, राधा भालेराव म्हणजे माझी वहिनी, ती सगळं कर्तव्य पार पाडतात. त्यामुळं का नाही,
मला त्यांच्यावर राग पण येत नाही कधी किंवा काय नाही. तर चला, हेडवले मोठा झाला आणि काय चुकलं, आणि जरी काय चुकलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला, बाय.